Welcome students. Today we are learn chemical reactions and equations. Chemical reactions, rules of writing chemical reaction, balance and chemical equations, types of chemical reactions असे आपल्याला हे टॉपिक्स इन दिस चॅप्टर लर्न करायचे आहेत. तर ह्या ठिकाणी पाहूयात. कॅन यू रिकॉलमध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिले आहेत आणि ह्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नववीच्या 4थ्या चॅप्टरमध्ये आपण शिकलेलो आहोत. त्या ठिकाणी टाईप्स ऑफ मॉलिक्युलर एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. what is meant by the valency of elements and what is the requirement for writing molecular formula of a different compounds. How are the molecular formula of the compound written. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील. आता बघा या ठिकाणी in early standard we have seen how compounds are formed by chemical combination of elements. केमिकल रिॲक्शन्समध्ये कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स होत असतात. मग त्या एलिमेंट्स कसे फॉर्म होतात, कंपाऊंड कसे फॉर्म करतात, त्या संदर्भामध्ये तुम्ही ते शिकलेले आहात. कंपाऊंड कशा पद्धतीने फॉर्म केले जातात एलिमेंट्सकडनं. वी हॅव ऑल्सो लर्न दॅट डिराईव्हिंग द फोर्स बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड इज अटेन अ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. आता बघा या ठिकाणी त्या आपण जे शिकलेलो आहोत त्याच्यामध्ये काय तर कोणता फोर्स फॉर्म होतो बिहाइंड या इन बिटवीन द केमिकल बॉन्ड टू अटेन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आपण शिकलेलो आहेत KLMN अशा शेल असतात ॲटममध्ये. न्यूक्लियस, त्याच्यानंतर K शेल, L शेल, त्याच्यानंतर M शेल, त्याच्यानंतर N शेल. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी पाहत असतो. आणि ह्या इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशनमध्ये केमध्ये किती इलेक्ट्रॉन्स, त्याची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन्स आहे. एलची 8 इलेक्ट्रॉन्स आहे. एमची 18 और 8, एनची 32 और 8. अशा पद्धतीने ते केमिकल म्हणजे जी काही शेल आहे त्यानुसार ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं जातं आणि ती कंप्लीट ऑक्टेट पाहिजे. द ॲटम अटेन अ कंप्लीट ऑक्टेट बाय गिव्हिंग, टेकिंग अँड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर. मग त्या ठिकाणी जी काही म्हणजे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण जर झाली त्या ठिकाणी गिव्हिंग, तर त्या ठिकाणी तर आयनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, शेअरिंग अशा पद्धतीच्या क्रिया त्या ठिकाणी होत असतात. आणि ते बॉन्ड जे काही बॉन्डिंग आहे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण, तर इलेक्ट्रॉन डोनेट केला तर त्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी वाढते. इलेक्ट्रॉन गेन केला म्हणजेच घेतला तर निगेटिव्हिटी वाढते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण सर्व अभ्यासलेलं आहे 9वीच्या चॅप्टरमध्ये. आता आपल्याला पाहिजे पुढचा टॉपिक केमिकल रिॲक्शन्स. Chemical reaction. Some of the scientists of the 18th and 19th century carry out the fundamental experiment on chemical reactions. 18व्या 19व्या शतकामध्ये ते फंडामेंटल एक्सपेरिमेंट करण्यात आलं केमिकल रिॲक्शनच्या संदर्भामध्ये काही सायंटिस्टांच्या मार्फत. दे प्रूव्ह फ्रॉम देअर एक्सपेरिमेंट दॅट ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन्स कंपोजिशन्स ऑफ द मॅटर चेंजिंग अँड दॅट चेंज रिमेन्स परमनंट. आता हे बघा या ठिकाणी जो काही एक्सपेरिमेंट करून आला त्याचं केमिकल रिॲक्शन्स म्हणजे कंपोजिशन्स म्हणजेच त्या ठिकाणी जो कंपोजिशन्स म्हणजे त्या ठिकाणी जो केमिकल बॉन्डिंग आहे किंवा एखादा कंपाऊंड आहे तो कशा पद्धतीने फॉर्म होतो आहे त्यांचं कंपोजिशन्स म्हणजे त्या ठिकाणी कशा पद्धतीने ते अरेंजमेंट झाले त्या मॅटरमध्ये. मॅटर चेंज दॅट द चेंज रिमेन्स परमनंट. जो काही मॅटरमध्ये काही बदल घडून येतो म्हणजेच त्या ठिकाणी आता आपल्या समोर सगळ्यात जवळचं उदाहरण म्हणजे सोडियम क्लोराईड, मीठ. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण खाण्याचं मीठ पाहतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 2 महत्त्वाचे घटक आहेत ते म्हणजेच सोडियम अँड सेकंड म्हणजेच क्लोरीन.
तर सोडियम आणि क्लोरीन हे जर इलिमेंट्सच्या स्वरूपात जर म्हणजेच ह्युमन बिईंगने म्हणा किंवा इतर प्राण्यांना टच त्या ठिकाणी केलं तर त्या ठिकाणी सोडियम जो आहे तो लो मेल्टिंग पॉईंट आहे. म्हणजेच आपल्या म्हणजे आपला हात जरी त्या सोडियम धातूला लागला तर त्या ठिकाणी ते काय होणार आहे, म्हणजेच त्या ठिकाणी मेल्ट व्हायला लागेल, वितळायला लागेल आणि तो काय करतो, इजा करू शकतो आपल्या हाताला. तर त्याच पद्धतीने क्लोरीन हा गॅस आहे आणि तो जर गॅस पॉयझनस गॅस आहे म्हणजे तो हानी करू शकतो शरीरावरती. पण ह्या दोघांचं सोडियम आणि क्लोरीन हे एका ठिकाणी ते सोडियम क्लोराईड होतं आणि सोडियम क्लोराईड हे मानवाच्या शरीराला फार आवश्यक घटक आहे. जर ते कमी झालं तरी शरीरात त्रास आहे, जर वाढलं तरी शरीराला त्रास होऊ शकतो. आता बघा अशा ह्युमन बॉडीला जर ते गरजेचं आहे समजा उदाहरणार्थ तर पण त्यांचे जे काही इलिमेंट्स आहेत ते काय करतायत तर बाधा आणू शकतात आपल्यावरती. पण दोघांचं जे काही कंपाऊंड फॉर्म झालेलं आहे ते काय करत आहे, शरीराला आवश्यक घटक निर्माण करत आहे. ऑन द कंट्री ड्युरिंग द फिजिकल चेंज ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंज. आता बघा कंट्री ड्युरिंग अ फिजिकल चेंज म्हणजेच त्याचं स्वरूप. आता सोडियम हा मेटल आहे, क्लोरीन हा गॅस आहे, पण त्यांचं जे काय आहे ते एमॉर्फस फॉर्म आहे. त्या ठिकाणी क्रिस्टल फॉर्ममध्ये ते जातं आहे. म्हणजे फिजिकल चेंज त्यांचा फक्त चेंज होतो आहे. ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंज अँड धिस चेंज इज ऑप्टेन टेम्पररी इन नेचर. आणि जो काही मॅटर चेंज आहे ते त्यांचं चेंज इज ऑप्टेन अ टेम्पररी इन नेचरच्या संदर्भात ते टेम्पररी किंवा परमनंट अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी घडून येत असतं. द आयडेंटिफाय द फिजिकल अँड केमिकल चेंज फ्रॉम द फेनॉमिना गिवन इन द फॉलोइंग टेबल. आता बघा ह्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत की तुम्हाला केमिकल चेंज कोणता आहे, फिजिकल चेंज कोणता आहे, ह्या ठिकाणी फील करायचं आणि काय म्हणतात त्याला तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे कॅन यू रिकॉलमधले प्रश्नाची उत्तरं नंतर हा टेबल हे तुम्हाला कळवायचं आहे. तर फिजिकल चेंजचं बघा एक उदाहरण घेतलं आहे त्या ठिकाणी, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द आईस इंटू वॉटर. आता बघा आईस इंटू वॉटर जसं होत असतं तसं वॉटर परत आईसमध्ये जाऊ शकतं. म्हणजे आईसला काय म्हणतात ना हीट मिळाली तर तो कशात जातो आहे, वॉटरमध्ये, आणि वॉटरचं परत कशात जाऊ शकतं, थंड झाला तर आईसमध्ये जाऊ शकतो. म्हणून तो काय त्याला फिजिकल चेंज. म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही म्हणजे त्यांचं फिजिकली म्हणजे त्या ठिकाणी चेंज झालेला नाही आहे. कुकिंग ऑफ द फूड. आता बघा एखादी भाजी म्हणा ती कच्ची आहे पण तिला काय त्याकडे कुकिंग करण्यासाठी घेतली किंवा मग तिला कुक केली म्हणजे त्या ठिकाणी त्या भाजीला शिजवलं तर मग ते काय होणार आहे, परत कच्ची होऊ शकेल का, नाही. हा परमनंट चेंज झाला, टेम्पररी चेंज नाही. जसं पाण्याचं बर्फाचं पाणी होतं आहे तसं परत ते तशा प्रकारचे चेंजेस या ठिकाणी घडून येत नाही आहेत. म्हणून त्याला केमिकल चेंज म्हणजेच परमनंट चेंज, टेम्पररी आणि परमनंट अशी त्यांना आपण नावं देऊ शकतो. फिजिकल चेंज हा कसा झाला, फिजिकल चेंज हा कशा पद्धतीचा चेंज झाला तर टेम्पररी, आणि केमिकल चेंज हा परमनंट चेंज. रिपिंग ऑफ फ्रूट्स मग कोणत्या प्रकारचा चेंजेस आहे, नंतर मिल्क टर्न इंटू द कर्ड मग कोणत्या प्रकारचा चेंजेस आहे, इव्हॉपरेशन ऑफ वॉटर कोणत्या प्रकारचा चेंज आहे, हे सगळे तुम्हाला त्या ठिकाणी डिस्प्ले मांडायची आहेत. नोट, डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी इन अ ग्रुप ऑफ फ्रेंड्स, टेक हेल्प ऑफ युअर टीचर्स व्हेरेवर नेसेसरी. आता ह्या संदर्भामध्ये आपण प्रत्यक्षात काही आपण प्रयोगशाळेत केली तर आपल्याला ह्या नक्कीच यांची उत्तरं मिळतील. पण हे थोडक्यात म्हणजे या ठिकाणी ही प्रोसिजर दिलेली आहे, ती प्रोसिजर तुम्ही समजून घ्यायची आहे आणि ते चेंजेस कशा पद्धतीचे आहेत, परमनंट आहेत, टेम्पररी आहेत आणि त्यांचं ह्या ठिकाणी फील करायचं आहे. उत्तरं सापडली तर नक्कीच शोधायची तुम्ही आणि काही अडचण असेल तर माझ्या व्हॉट्सॲप नंबरवरती पर्सनली
तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकतात. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी बघा, फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. ऑब्झर्व अँड कीप अ रेकॉर्ड ऑफ फिजिकल अँड केमिकल चेंजेस दॅट यू एक्सपिरियन्स इन युअर डेली लाईफ. मग वरती जे काही चेंजेस दिलेले आहेत तुम्ही पाहू शकतात आणि त्या ह्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, फिजिकल अँड केमिकल चेंजेस तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये कोणती कोणती पाहिलीत वरच्या एक्झाम्पलसारखीच, या वरच्या एक्झाम्पलसारखीच अजून कोणते चेंजेस पाहिले असतील तर तुम्ही त्या ठिकाणी वरच्या टेबलनुसार तुम्ही मांडू शकतात. ॲक्टिव्हिटी, कलर चेंज इफ प्रेझेंट, म्हणजे काय आहे किंवा नाही कलर, जो कलर होता तो पहिला कोणता होता, नंतर कोणता झाला तो. गॅस रिलीज म्हणजे ते गॅस बाहेर येतो आहे किंवा नाही. टेम्परेचर चेंज होतं आहे का, टेम्परेचर लो होतं आहे, जास्त होतं आहे काय. तर नेचर ऑफ द चेंज केमिकली और फिजिकली, म्हणजे परत मूळ रूपात जातो आहे का, किंवा तो टेम्पररी चेंज झालेला आहे. तर म्हणजे मूळ रूपात परत येऊ शकतो आणि परमनंट चेंजेस झाला आहे म्हणजे तो मूळ रूपात परत येऊ शकणार नाही. मग अशी जी काही उदाहरणं आहेत डे टू डे लाईफमध्ये ती तुम्हाला ह्या ठिकाणी ऑब्झर्व अँड कीप अ रेकॉर्ड फिजिकल चेंज इन दॅट यू एक्सपिरियन्स इन युअर डेली लाईफ याच्यामध्ये तुम्ही शोधू शकतात. ठीक आहे. आता बघा, फिजिकल चेंज आता महत्त्वाचं जो काही फिजिकल चेंज होतो तो म्हणजेच काय, टेक अ प्लेस ड्युरिंग अ चेंज इन द पॅरामीटर्स सच ॲज अ टेम्परेचर. काही पॅरामीटर्स लावलेली आहेत. वरची जी काही एक्झाम्पल्स आहे ती तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर ती लक्षात येतील. पण अशा पद्धतीची काही उदाहरणं आहेत की त्या ठिकाणी प्रत्यक्ष तुम्ही डे टू डे लाईफमध्ये भरपूरशा अनुभवतात. त्या ठिकाणी हे तुम्ही पाहू शकता. टेम्परेचर आणि प्रेशर ह्या दोन गोष्टी त्या ठिकाणी त्यांचे पॅरामीटर्स आहेत. ऑफ्टेन अ फिजिकल चेंज इज न रिव्हर्सिबल म्हणजे पाण्याचं बर्फाचं परत पाण्याची वाफेला थंड केली तर परत पाणी, अशा पद्धतीचं जे काय आहे तर फिजिकल म्हणजे रिव्हर्सिबल ती प्रोसेस आहे. द कंपोजिशन्स ऑफ मॅटर्स रिमेन्स द सेम ॲज अ फिजिकल चेंज. म्हणजेच त्या ठिकाणी जे काही मॅटर आहे ते जेवढं म्हणजे समजा पाण्याची वाफ झाली, समजा तुम्ही 1 लिटर वॉटर घेतलेले, त्याची पाण्याची वाफ झाली, तिला परत थंड केली तर परत 1 लिटरच एवढं ते मॅटर्स परत मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल, आईस इज अ ट्रान्सफर इन टू द वॉटर ऑन हिटिंग अँड वॉटर इज अ ट्रान्सफॉर्मेशन इन टू आईस ऑन कुलिंग. बघा, हीट दिलं तर त्याचं इव्हॉपरेशन होतं आणि इव्हॉपरेशनला परत थंड केलं तर पाण्याचं परत थंड केलं तर आईस म्हणजे बर्फ होतो आहे. ऑन द contrary, if the compositions of matter change during a process then it is called a chemical change. इट composition of matter change during a process म्हणजे त्यांची फिजिकल, आता जसं पाण्याची वाफ आहे त्याचं परत आपण आईसमध्ये रूपांतर करू शकतो, आईसचं परत पाण्यात रूपांतर करू शकतो. म्हणजे अशा तिघा रूपांमध्ये जरी बदल झाला म्हणजे अशा वातावरण म्हणजे त्याच्यावरती प्रेशर किंवा टेम्परेचर कमी जास्त झाल्याने त्या ठिकाणी त्याचा चेंजेस होत आहेत. पण ते टेम्पररी आहेत, परत तो मूळ स्वरूपात ते येतं आहे, पाण्याच्या स्वरूपात येतं आहे. पण असे काही आहेत की एकदा त्यांना आता समजा साखर आहे, तिला तुम्ही हीट देऊन पहा, त्या ठिकाणी थोडा शेवटी काळा पदार्थ राहतो. पण त्या परत काळ्या पदार्थाला तुम्हाला काय करता येऊ शकणार नाही, परत साखरेसारखं व्हाईट करता येऊ शकणार नाही आहेत. म्हणजे हा काय झाला परमनंट चेंज. त्याच्यामध्ये परत तुम्हाला काय प्रोसेस करून तुम्हाला व्हाईट करता येणार नाही आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी काय केमिकल चेंज, इट कंपोजिशन ऑफ मॅटर चेंज ड्युरिंग अ प्रोसेस देन इट इज कॉल्ड अ केमिकल. म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं, चेंज होऊन गेलेलं आहे. म्हणजे त्याचं फिजिकल चेंज त्यामध्ये म्हणजे साखर आहे, तिला तापवल्यानंतर ती काळी पडली, परत काळ्याला थंड केलं तर ती परत काय म्हणतात व्हाईट कलरची साखर तयार होणार नाही. हा केमिकल चेंज आहे. सम केमिकल रिॲक्शन्स आर टेकिंग प्लेस इन द कॉन्करंट मॅटर्स. तर बघा या ठिकाणी काही रिॲक्शन्स तुम्हाला दिलेली आहेत आणि त्या संदर्भात तुमच्याशी चर्चा केलेली. आता म्हणजेच काय केमिकल चेंज, केमिकल रिॲक्शन्स इज अ प्रोसेस इन विच सम substance undergo bond breaking and transform into the new substances by formation of a new bond.
त्या ठिकाणी न्यू बॉन्ड त्या ठिकाणी तयार होतो आणि त्याचा ट्रान्सफर होतो पहिल्या सबस्टन्समधून न्यू सबस्टन्समध्ये, नवीन सबस्टन्स तयार होतो. द सबस्टन्स इज टेकिंग अ पार्ट ऑफ केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड ॲज अ रिॲक्टंट. आणि त्या ठिकाणी म्हणजे समजा साखर आहे, तिला हिट देतो आहे, म्हणजे साखरेने त्या ठिकाणी काय घेतलेलं आहे, रिॲक्शनमध्ये पार्ट घेतलेला आहे त्या याच्यामध्ये केमिकल रिॲक्शनमध्ये टेकिंग अ पार्ट, आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे, रिॲक्टर. वेअर ॲज द सबस्टन्स फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिॲक्शन बाय फॉर्मेशन ऑफ अ न्यू बॉन्ड आर कॉल्ड ॲज अ प्रॉडक्ट. आणि जे त्याला हीट दिल्यानंतर त्याचं रूपांतर एक काळ्या म्हणजे कोळशासारख्या भागामध्ये झालं, काळसर त्या ठिकाणी ते तयार झालं. पहिले ब्राऊन कलर, तो ब्राऊनला अजून हीट देत राहिलो तो ब्लॅकमध्ये जातं, आणि हे जे काही फॉर्मेशन आहे त्या न्यू बॉन्ड त्या ठिकाणी फॉर्म होतो किंवा नवीन सबस्टन्स त्या ठिकाणी तयार होतो, आणि ते केमिकल रिॲक्शन्स असते आणि ते त्याला काय म्हटलेलं आहे, प्रॉडक्ट. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस बाय द कॉम्बक्शन ऑफ द कोल इन अ एअर इन अ केमिकल रिॲक्शन्स. आता बघा एक एक्झाम्पल घेतलं आहे, कार्बन डायऑक्साईड हा जो गॅस आहे ते कंबक्शन ऑफ कोल, म्हणजेच त्या ठिकाणी कोळसा तयार होतो. तर कंबक्शन क्रिया म्हणजे त्या ठिकाणी प्रेशराईज करून आणि त्याला ऑक्सिजन कमी मिळतं आणि त्या ठिकाणी कोळसा हा तयार होत असतो, आणि त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड गॅस हा बाहेर पडत असतो, म्हणजेच केमिकल रिॲक्शन. इन अ रिॲक्शन्स In this reaction, coal, carbon and oxygen form are in the reactant while carbon dioxide is a product. आणि त्यातून कार्बन डायऑक्साईड जो तयार होतो तो प्रॉडक्ट आहे. अ केमिकल रिॲक्शन इज प्रेझेंटेड बाय रायटिंग अ केमिकल इक्वेशन. अ केमिकल रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड बाय रायटिंग अ केमिकल रिॲक्शन. त्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन त्या ठिकाणी रिप्रेझेंट बाय रायटिंग अ केमिकल इक्वेशन्स. म्हणजे तुम्ही हे जे काही आहे केमिकल रिॲक्शन हे रिप्रेझेंटेड बाय रायटिंग अ केमिकल इक्वेशन, आणि हे तुम्हाला इक्वेशनच्या स्वरूपात पण लिहिता येऊ शकतं. आणि याच्या संदर्भात तुम्ही 8वीला शिकलेले आहात. केमिकल रिॲक्शनचे जे सेंटेन्स आहे, स्टेटमेंट जे आहे ते तुम्ही इक्वेशनच्या स्वरूपात त्या ठिकाणी लिहू शकतात. बघा या ठिकाणी पुढचा जो टॉपिक आहे आपल्याला केमिकल इक्वेशन तो जाणून घ्यायचा आहे. तर तुम्ही बाकीचा अभ्यास पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. आतापर्यंत तुम्हाला दिलेली 2 कामं म्हणजे तो टेबल कंप्लीट करणं आणि रिकॉल आणि डेली लाईफमध्ये काही केमिकल चेंजेस आपण पाहत असाल किंवा फिजिकल चेंजेस पाहत असाल तर त्यांची लिस्ट करायची आणि ती माझ्या पर्सनल व्हॉट्सॲप नंबरवरती पाठवायची आहे. आणि माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. ओके, गुड डे, गुड बाय.